राम राम मंडळी, कशी काय? मस्त ना. आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मुंबई फेमस चिकन टिक्का बिर्याणी. प्रॉपर असे टिक्के बनवलेले आहेत आणि ग्रेव्हीसुद्धा A1 झालेली आहे. मस्तपैकी टिक्का बिर्याणीचा बेत आहे, चिकन टिक्का बिर्याणी. तुम्ही पाहिजे तर पनीर टाकून व्हेज टिक्का बिर्याणीसुद्धा अशाच पद्धतीने बनवू शकता. तर वेळ न दवडता पटकन आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि बनवूया चिकन टिक्का बिर्याणी. सर्वात आधी आपल्याला काय लागेल तर मी 1 वाटी भरून दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट आणि 1 चम्मच विनेगर टाकलेला आहे. आता हे स्पायसेस आहेत: धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, चाट मसाला, काळी मिरी पावडर, घरगुती लाल तिखट, हळद, काश्मीरी तिखट, मिरची आणि मीठ. हे सर्व पदार्थ आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत. आता ह्यामध्ये आपण फूड कलर ॲड करणार आहोत. फूड कलरमुळे आपल्या टिक्क्यांना एक मस्त कलर येणार आहे. व्यवस्थित असा फूड कलर मिक्स झालेला आहे. आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, पण ते बोनलेस घेतलेलं आहे. आता ते चिकन आपण ह्या दह्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. झालं. आता 2 तासासाठी ह्याला बाजूला ठेवूया. आणि इथे मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे, त्याला उभा चिरून तेलामध्ये मस्तपैकी खरपूस असा तळून घेतलेला आहे. आता त्याचबरोबर आपण अर्धा किलो बासमती राईस घेतलेला आहे, ज्याला स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेला आहे अर्ध्या तासासाठी. 2 तास झालेले आहेत. पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेले आहे आणि आता आपण हे जे टिक्के मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेले ते टिक्के मस्तपैकी आपण तळून घेणार आहोत. बघा, फूड कलरमुळे ह्याला खूप सुंदर असा कलर आलेला आहे. अशाच पद्धतीने आलटून पालटून आपण सगळे टिक्के व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत. घरातल्यांपासून हे टिक्के थोडे लांब ठेवा, नाहीतर बिर्याणी होईपर्यंत टिक्के आधीच संपून जातील बरं का. आता आपण भात करायला घेऊया. टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यात काळी मिरी, लवंगा, दालचिनी, तेजपत्ता, जिरे, तेल, चवीला मीठ आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्या पाण्याला दणदणून उकळी आणायची आहे. उकळी आली की मग जे तांदूळ आपण स्वच्छ धुवून बाजूला ठेवलेले ते तांदूळ ह्यामध्ये घालून घेऊया. अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. आता हा 50% तांदूळ शिजलेला आहे. बघा, कडक असा तुटतोय, म्हणजे अजून त्याला 30% शिजवणं गरजेचं आहे. झाला. 80% भात आपला व्यवस्थित शिजून झालेला आहे. व्यवस्थित असा भात शिजला की आपण आता हा भात काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सगळं पाणी नितळून काढायचं आहे आणि राईस बाजूला करायचं आहे. जे टिक्के तळलेलं तेल होतं तेच तेल आपण ह्या टोपामध्ये घेतलेलं आहे व एक्स्ट्राचं अजून तेल आपण ह्यामध्ये टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की 4 टमाटरची प्युरी करून टाकलेली आहे. 1 चम्मच हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकून त्याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. चिकन टिक्का केलेला जो मसाला शिल्लक राहिलेला तो मसालासुद्धा आपण ह्यामध्ये घालून घेऊया. तळलेला कांदा घालून घेऊया. थोडासा कांदा आपण बाजूला ठेवून टाकूया. व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद, आवडीनुसार तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि बिर्याणी मसाल्याचे 2 चम्मच भरून टाकलेले आहेत. तसंच गरम मसाला, ब्लॅक पेपर पावडर, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत आणि चिकन टिक्का मसाला टाकलेला आहे. त्याचबरोबर 2 चम्मच भरून मी ह्यामध्ये तूप आणि 1 वाटी भरून दही घातलेलं आहे. कोथिंबीर आणि पुदिन्याची चांगली मूठभर पानं अशी घालून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. चवीला मीठ घालून घेतलेलं आहे आणि मसाला खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा मसाला व्यवस्थित मस्तपैकी शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये जे तळलेले टिक्के होते ते टिक्के आपण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं पाणी अजून ॲड केलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आणि यांना व्यवस्थित असं मस्तपैकी शिजवून घेतलं. अगदी 5-1 मिनटं मी शिजवलं असेल, कारण टिक्के ऑलरेडी शिजलेलेच होते. मस्तपैकी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. जो राईस आपण तयार केलेला तो राईस आता आपण ह्याच्यावरनं पसरून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण गॅसवर तवा तापत ठेवलेलाच आहे, कारण आपल्याला ही बिर्याणी दमवर शिजवायची आहे. त्याच्यावरनं आपण थोडासा तळलेला कांदा, पुदिन्याची पानं, कोथिंबीर व आपण आपल्या आवडीनुसार याच्यावरती फूड कलर यूज करणार आहोत.
जो तुम्हाला कलर आवडेल तो करा. 2-3 चम्मच भरून तुपाचे टाकून घेतले आणि पाऊण ग्लास भरून दूध टाकलं. जास्तच हिरवी वाटत होती म्हणून त्याच्यावर सफेद भात अजून मी टाकून ॲल्युमिनियम फॉईल लावून व्यवस्थित अशी तिला बंद केली आणि गरम तव्यावर 45 मिनिटासाठी स्लो गॅसवर आपण ही बिर्याणी मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे. दमवर शिजवलेली आहे. आपली मस्तपैकी मुंबई फेमस चिकन टिक्का बिर्याणी तयार झालेली आहे. टेम्पटिंग आणि चवीला तेवढीच भारी. तुम्ही तुमच्या किचनमध्ये ही बिर्याणी नक्की बनवून बघा. तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आपली चिकन टिक्का बिर्याणी तयार झालेली आहे. मस्तपैकी आता ताटामध्ये घेऊया आणि गरमागरम चिकन टिक्का बिर्याणीचा आस्वाद घेऊया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.